हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत सोयाबीनची मसाला भाजी किंवा सोयाबीनची भाजी। खूप जणांना ही भाजी आवडते, तर खास ही भाजी तुमच्यासाठी। या ठिकाणी मी सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी एक वाटीमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, या ठिकाणी मी लसूण घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला अजून ग्रेव्ही घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही नारळाचा खोबऱ्याचा किस सुद्धा यामध्ये किसून सुद्धा टाकू शकता, तुकडे सुद्धा टाकू शकता। यामध्ये मी कोथिंबीर टाकून याची छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे। यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे, खूप छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। गॅसवरती कढई ठेवून एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे। आता वाटण केलेलं सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया। तेलामध्ये आता मी याला जास्त वेळ परतवणार आहे, कारण कांदाही आपण कच्चा घेतलेला आहे, टोमॅटोही कच्चा घेतलेला आहे, कोणतीच गोष्ट आपण भाजून घेतलेली नाही आहे। त्यामुळे प्युरी जी केलेली आहे ती आपण कमीत कमी 8 ते 9 मिनिट व्यवस्थित कमी गॅसवरती खूप छान परतवून घेणार आहोत। या ठिकाणी मसाला टाकल्यानंतर जे भांड्याला थोडंसं मसाला लागलेला असतो तोही मी धुवून पाणी थोडंसं हलकंसं पाणी टाकून त्यामध्ये टाकून घेतलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मसाल्याचं भांडंही व्यवस्थित त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। खूप सारं पाणी नाही टाकलं आहे, थोडंसं पाणी यामध्ये टाकलेलं आहे फक्त। आणि मसाला छान आता 8 ते 10 मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहे। 8 ते 10 मिनटानंतर यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे, घरचा साठवणीचा मसाला टाकलेला आहे, काश्मीरी लाल पावडर, त्यानंतर एव्हरेस्ट किंग मसाला, किचन किंग मसाला टाकलेला आहे, आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला। तुमच्याकडे जे जे अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही यामध्ये ॲड केले तरी चालेल। या ठिकाणी मसाले टाकल्यानंतर भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून 1-2 मिनटं व्यवस्थित मसाले शिजवून घेऊया। सोयाबीनची भाजी बनवताना खूप छान आणि महत्त्वाची टीप आहे, एकदम परफेक्ट अशी सोयाबीनची भाजी बनेल, अजिबात पानसट किंवा पाण्यासारखी लागणार नाही। यासाठी मी खूप महत्त्वाची आणि छान टीप दिलेली आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी सोयाबीनची भाजी बनवताना काय काळजी घ्यायची किंवा काय करायचं आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी मी आता मसाला छान भाजल्यानंतर यामध्ये पाणी टाकलेलं आहे वाटीने। तुम्हाला जेवढी प्युरी किंवा जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढी तुम्ही बनवू शकता। पाणी थोडंसं जास्त प्रमाणातच टाका, कारण सोयाबीन शिजण्यासाठी सोयाबीन पण पाणी छान शोषून घेते, त्यामुळे पाणी थोडंसं भाजीला जास्त असू द्या। या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं भाजीला आता उकळी फुटल्यानंतर मग काय करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। भाजीला छान दणकवून उकळी करून घेऊया आपण, उकळी येऊ देऊ द्या। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रेव्ही मी थोडी जास्त घट्ट ठेवली आहे, तुम्ही हवं तर यापेक्षाही पातळ केली तरी चालेल, कारण मी तर खूप जास्त भाजी नाही बनवते, थोडीच भाजी हवी आहे म्हणून मी थोडीच या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे। या ठिकाणी आता सोयाबीन मी घेतलेले आहे, या सोयाबीनच्या वड्यांबद्दल मी जी माहिती सांगणार आहे ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। या ठिकाणी सोयाबीन मी पाण्यामध्ये भिजतही घातलेली नाही आहे, कारण पाण्यामध्ये जर भिजत घातली ना सोयाबीन पूर्ण फुलते आणि पानसट लागते भाजीमध्ये टाकल्यानंतर। मी आता अजिबात पाण्यात न उकळता सोयाबीन डायरेक्टली उकळी आलेल्या भाजीमध्ये अशीच टाकणार आहे। याच्याने काय होतं, सोयाबीन जी मसाला आहे ते मसाल्याचं पाणी स्वतः ओढून घेतं आणि त्यामुळे पूर्ण सोयाबीन इतकी छान शिजली जाते आणि आतपर्यंत त्याचा फ्लेवर मसाल्यांचं सोयाबीनमध्ये जातो, त्यामुळे ही भाजी अजिबात पानसट लागत नाही। ही सर्वात महत्त्वाची टीप आहे, त्यामुळे सोयाबीनची भाजी करताना ह्या चुका टाळा। सोयाबीन उकडून घेणं किंवा पाण्यात भिजत घालणं ह्या चुका करू नका, त्याने भाजी खूप पानसट लागते। अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना खूप छान आणि टेस्टीच लागणार, कारण सोयाबीन सर्व मसाला छान आतपर्यंत मुरवून घेतं
आणि सोयाबीन खाताना अजिबात पांचट लागत नाही। या ठिकाणी 8 ते 10 मिनिटांनंतर छान उकळी फुटली आहे, सोयाबीन छान फुलली आहे। तुम्ही बघू शकता डबलने सोयाबीन होते छान शिजल्यानंतर, आणि वरतून अशी भरपूर सारी कोथिंबीर। चला तर मग डिशमध्ये सर्व करून घेऊया। पहा, तुम्ही बघू शकता थिकनेसही किती आलेला आहे आणि ग्रेव्ही किती छान वाटते। एकदम सोयाबीन मसाला खूप छान लागतो। सोयाबीनच्या आतपर्यंत जेव्हा मसाला जातो ना, खाण्यासाठी अप्रतिम लागतो, जबरदस्त लागतो। नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। वाव, गरमागरम अशी भाजी आणि सोबत गरमागरम जर चपाती, रोटी किंवा भाकरी जरी असेल ना, खूप छान लागते। मस्त खा, स्वस्त राहा, बाय बाय।